नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी आहे डॉक्टर सतीश भोंडे, कांदा पीक विशेषज्ञ, आणि आपल्याला कांदा या पिकाविषयी आणि त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्या याच्याविषयी शास्त्रशुद्ध मार्गदर्शन वेळोवेळी करत असतो। मित्रांनो, कांदा हे फारच संवेदनशील पीक झालेलं आहे। आपण बघतो की कुठल्याही न्यूज चॅनेल आज काढा किंवा वर्तमानपत्र, कांद्याच्या बातम्या त्याच्यामध्ये असतातच। म्हणजे आता वेगवेगळ्या कारणाने या बातम्या असतील, पण एक अत्यंत महत्त्वाचा एक याच्यासाठी किंवा याच्याशी संबंधित एक इश्यू आता येतोय, तो म्हणजे जास्त पाऊस झाला तर रोगराई येण्याची शक्यता असते। आणि आपला मागचा अनुभव लक्षात घेतला तर या अवस्थेमध्ये म्हणजे पिकाच्या रोपावस्थेमध्ये किंवा कांदे तयार होणाऱ्या पिकामध्ये दोन्ही अवस्थांमध्ये येणारा रोग, ज्याला आपण ट्विस्टर म्हणतो किंवा काळा करपा म्हणतो, कोलेटोट्रायकम, आणि शेतकरी त्याला म्हणतात पिळ्या रोग। तर ह्या रोगाची समस्या ही गेल्या 3 वर्षापासून आपल्याला भेडसावते। ती समस्या या वर्षी सुद्धा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि म्हणून आपल्याला सतर्क राहून या समस्येचं कारण काय आहे, याच्यावरती आपल्याला उपाययोजना काय करता येईल आणि आपल्या पिकाला कमीत कमी कसं वाचवता येईल याविषयी मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे। मित्रांनो, कोलेटोट्रायकम ग्लोइस्पोराइडिस नावाची एक बुरशी आहे, ज्याची परफेक्ट स्टेज ही ग्लोमेरेला आहे। या बुरशीमुळं या रोगाची लागण होते। आता ही बुरशी जमिनीमध्ये राहते, म्हणजे हिचा प्रसार हा जमिनीच्या माध्यमातून होतो, आणि जमिनीच्या माध्यमातून होणारा प्रसार हा जमिनीमधला ओलावा वाढल्यामुळे जास्त होतो। म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली तर ह्या रोगाची शक्यता वाढते। बुरशी ही जमिनीमध्ये आहेच, त्याच्यात काही वाद नाही, फक्त तिची वाढ कशी होते ही पावसावरती, निसर्गावरती, जमिनीतल्या ओल्यावरती आवश्यक असते, पावसाच्या प्रमाणावरती अवलंबून असतं। म्हणून त्यासाठी आपल्याला आपल्या जमिनीमध्ये नर्सरी टाका तुम्ही, किंवा म्हणजे रोपं टाका, किंवा लागवड करा, किंवा पेरणी करून कांदा लावा। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जमिनीत आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलस ह्या 3 जैविक बुरशीनाशकांचा वापर केला गेला पाहिजे। शक्यतो आपण ज्याला रोप टाकायचं आहे किंवा कांदे लावायचे आहेत त्यांनी ड्रीपच्या माध्यमातून कांदे लावू शकता। जर लवकर लागवड करायची असेल, लवकर कांदे काढायचे असतील तर आपण खरीपाच्या व्हरायटीचा वापर करू शकता, आणि उशिरासाठी आपल्याला रब्बीच्या वाणांचा वापर करता येतो। गादी वाफेचा वापर करा, बियाणं पातळ पेरा, बियाण्याची प्रक्रिया करा। यासाठी आपल्याला जरी जैविक बुरशीनाशक उपलब्ध असली तरी त्या अगोदर जर आपल्या बियाण्यांची प्रक्रिया रासायनिक बुरशीनाशक केली असेल तरी सुद्धा पेरणीच्या अगोदर आपण जैविक बुरशीनाशकांनी आपल्या बियाण्याची प्रक्रिया करा। त्यासाठी कन्सर्ट ग्रीन सारखे खास बीज प्रक्रियेसाठी तयार केलेले खूप सुंदर घटक आहेत, त्यांचा वापर आपण करू शकता आणि आपल्या पिकामध्ये येणारी ही समस्या कमी करू शकता। मित्रांनो, आणखीन दुसरं एक कारण आहे की ही समजा बुरशी थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे आली, म्हणजे त्याची लक्षणं कशा प्रकारची असतील, तर याच्यामध्ये आपलं रोप मरत नाही, तर ते उंच जास्त वाढतं आणि त्याची मान ओढल्यासारखी होते, ते कमजोर पडतं आणि जमिनीवरती कोलमडून पडतं, पिवळं पडतं, मुळं अकार्यक्षम होतात। त्याच्यामुळे जमिनीत दिलेली जी अन्नद्रव्य असतात ती खेचू शकत नाही पीक, आणि मग पिकामध्ये कमजोरी वाढते, पिवळेपणा वाढतो, आणि हळूहळू ते पीक जमिनीवरती पडून मग कार्यक्षम राहत नाही। जर एखाद्या शेतकऱ्यांनी अशी लागण असलेल्या रोपांची लागवड केली तर पुढे हा जो प्रादुर्भाव आहे किंवा ही समस्या आहे ती शेतामध्ये सुद्धा कंटिन्यू राहते, ते पुढे सुद्धा चालत राहते, आणि अशा पिकामध्ये कंदांची वाढ चांगली होत नाही। सगळे खतं आपण देतो, सगळे मेहनत करतो, पाणी देतो, तरी सुद्धा आपल्याला कंदांची वाढ योग्य तशी मिळत नाही, आणि खूप मोठं आर्थिक नुकसान होतं। म्हणून गादी वाफ्यांवरती लागवड करणे, जमिनीची प्रक्रिया करणे, जमिनीमध्ये जैविक बुरशीनाशकांचा वापर करणे, आणि पिकामध्ये जर अशी लक्षणं दिसली तर त्वरित आपल्याला हेक्झाकोनाझॉल किंवा झिनेब किंवा झायरम या गटातील बुरशीनाशकांचा वापर आपल्याला करता येतो। कुठलाही रोग जेव्हा येतो तेव्हा त्या रोगाच्या ज्या समस्या आहेत त्यांचं मूळ कुठून आहे हे आपल्याला समजलं पाहिजे, आणि या समस्येचं मूळ जे पिळ्या रोगाच्या समस्या आहे त्याचं मूळ हे जमिनीत आहे, पावसाचं माध्यम आहे, पाण्याचं माध्यम आहे। म्हणून जमिनीची प्रक्रिया करणं आणि पाण्यामुळे प्रादुर्भाव आपल्या पिकाला होऊ नये म्हणून गादी वाफ्यांवरती लागवड करणं हे 2 खूप चांगले आणि स्वस्त पर्याय आपल्याकडे आहेत,
त्यांचा वापर तुम्ही करा. त्यानंतर लक्षणं दिसली तर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून सुद्धा त्या रोगाला तिथे थांबवू शकता. पण अनेक शेतकरी खूप मोठं नुकसान होईपर्यंत काळजी घेत नाहीत, फवारणी करत नाहीत आणि मग नुकसान जास्त झालं की मग धावपळ करतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की एकदा नुकसान झालं की ते परत निघत नसतं. फार फार तर त्याचे पुढचा तिथे स्टॉप होते. आपण झालेलं नुकसान म्हटलं भरत नाही. म्हणून नेहमी प्रिव्हेंटिव्ह म्हणजे नुकसान होण्याची शक्यता आहे असं गृहीत धरून जर आपण काही काळजी घेतली तर निश्चितपणे आपल्याला या समस्येचं निराकरण हे करता येतं. शिवाय मी नेहमी सांगतो की आपल्याला आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे, जमिनीची इम्युनिटी किंवा जमिनीची स्वसंरक्षणाची ताकद वाढवायची आहे आणि त्यासाठी त्याला मदत करणारे जे घटक असतात त्याच्यामध्ये सेंद्रिय खत आहे, त्याच्यामध्ये गांडूळ खत आहे, त्याच्यामध्ये काही पेंडी आहेत, विशेष करून करंज पेंड आणि निंबोळी पेंड. तर यांचा वापर आपण आपल्या पिकामध्ये वाढवा. एकरी 50 किलोपर्यंत का होईना पण तुम्ही ते टाका. त्याच्यामुळं पिकाचं जमिनीतली बुरशी, जमिनीतले कीड आणि पिकामध्ये येणाऱ्या इतर ज्या समस्या आहेत ज्या जमिनीच्या माध्यमातून येतात त्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसतो. पिकामध्ये स्वयंप्रतिकार शक्ती निर्माण करण्यास मदत होते आणि आपलं पीक आपण वाचवू शकतो. तर ह्या कांद्यावरील पिळ्या रोग येईल असं गृहीत धरून आपल्याला प्रिव्हेंटिव्ह किंवा संरक्षणात्मक उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ मी आपल्यासाठी या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून मी हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपण ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करा. यासाठी संपर्क क्रमांक आपल्याला स्क्रीनवरती पाहता येईल. त्याच्या माध्यमातून आपल्याला वेळोवेळी आमच्याकडनं चांगली माहिती आपल्या पिकांविषयी मिळत राहील. पिकाचं उत्पादन, त्याच्यामध्ये येणाऱ्या समस्या, पिकाची गुणवत्ता ती कशी चांगली वाढवता येईल, हवामानात होणारे बदल आणि त्याच्यामुळं काय समस्या आपल्या पिकांमध्ये येऊ शकतात याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली तर निश्चितपणे आपण योग्य वेळी उपाययोजना करून आपलं संभाव्य नुकसान हे टाळू शकता. त्यासाठी ही आग्रहाची विनंती. धन्यवाद.